8 दिवस इतके खातात आज त्यांचं वजन 120 झालंय। येणार 150 का 200 झालं तरी मी येणार। थंडी एकदम म्हणजे एकदम सांगू शकत नाही। अंघोळ केली, ब्रश केला, सर्व काय केला, फक्त आता एवढं ना नाश्त्याची वाट बघतोय बस। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नवा इकडे नवा, अरे काय ना बोला, फक्त चेहरा दाखव तुझा, याचा आनंदच वेगळा आहे खरोखर। जी लोक पालखी नेतात त्यांना माहिती कशी नेतात। नमः पार्वती पते हरे हरे महादेव। आणि आज फ्रूटचा लढे आरती करण्यासाठी बसते रे, तिकडून आरती होते। नाम चंद्रदादा आहे, विनोद दादा आहेत, आणि आपली चपाती आणि त्याच्यानंतर भाकरी आहेत। साईराम, गुड मॉर्निंग। आणि कालचा जो चेहरा बघला असेल माझा, सर्वांचाच बघितला असेल, माझी मान दुखते ऑन साईड, खूप दुखते, कारण की थंडीमुळे माझी कमर सुद्धा दुखते आणि मान पण दुखते बघा। लिटरली मला असं वाटतं ना आता लॉक होईल, खूप दुखते, खूप म्हणजे जास्तच दुखते। आणि इथं आपले गाड्या लागलेल्या आहेत, पालखी निघालेली आहे, तर आम्ही थोडंसं तयारी करत होतो नाश्त्याची। तर आंघोळ वगैरे केली ना, आज थंडी एवढी होती ना की मला व्लॉग चालूच करता नाही आला, लिटरली सांगतो, जाम थंडी होती, जाम म्हणजे जामच थंडी होती। आज वैष्णव वगैरे आलेले आहेत गाडी घेऊन तिथं, आणि इथं आपला एक टेम्पो आहे जो थोडासा बंद पडलेला आहे, तर आपण करू चालू त्याला। आणि आज नाश्त्याला काय ते पण बघून या। तुम्हाला सांगतो थंडी एवढी डेंजर आहे ना, बोलायला जमत नाही आता, काय सांगू तुम्हाला, लय डेंजर थंडी आहे, एकदम डेंजर अनुभव थंडीचा। हे आपला बालट्या आहेत आणि बरेचसे बालट्या आपण टेम्पोमध्ये टाकलेत। सो आंघोळीला हे आपण बालट्या वापरतो आणि खुर्च्या असतात इथं। हे बघा, असा टेम्पो येतो आपल्याला दररोज, म्हणजे जिथं पॉसिबल नसेल ना हॉलला पाण्याचा, तर आपण असा टेम्पो मागवतो आणि त्याच्यानंतर पाण्यासाठी आपण आंघोळीला घेतो। आणि हे आंघोळीसाठी पाणी घेतो आणि इथं गरम पाणी होतो, थोडा बालट्या पाण्याच्या टाकायच्या, आणि जेवढे बालट्या टाकल्या असतील मग 2 बालट्या आपल्याला भेटतात आंघोळीसाठी। सो असं आमचा रुटीन असतं रोजचा। आणि इकडे आपले सेवेकरी असतात, जे नाश्ता वगैरे चहा वगैरे झाल्यानंतर किंवा जेवणाचे जे पण भांडे असतात ते सर्व घासायला घेतात आपल्या। आणि इथं पूर्ण हे आहे की जेवण वगैरे आपण सर्व बनवतो। आता नाश्ता आपण इथंच बनवलेला आहे, ज्याने पुढे जो जाईल आपला नाश्ता, आता पुढे SMBT कॉलेज आहे, म्हणजे इथून गेल्यावरती भंडारदराच्या पुढं त्या कॉलेजवरती नाश्ता बघायला भेटणार नाही। आता उरलेले आहेत फक्त आम्ही सेवेकरी सर्व। हे बघा इथं सर्व सेवेकरी दिसतात या साईडला तुम्हाला। हरिओम साईराम, साईराम साईराम। इथं हर्षल आहे, बिनकामी पगारी, आज चालत नाही का? केला का काम? ठीक आहे, बरं आहे, काम केलं तर चांगलं आहे। अरे बापरे, मोठा काम केलास तुम्ही। बघा इथं पण आहे साईराम सेवेकरी, आणि तिकडे पण आहे साईराम। इथं भेटलेला आपला ग्रुप। सकाळी सकाळी आपल्याला इथं निघालेले आहेत, हे सर्वांनी आंघोळ गेली का? मस्त, असू द्या असू द्या। इकडं काय बोलतं समीर पाटील? साई भक्त हुशार पाटील, हुशार हितेश म्हात्रे गेली 15-17 वर्षे पालखीमध्ये आपल्या। त्यांचं पूर्वी वजन होतं, पहिल्या वर्षी जेव्हा आले तेव्हा 80 किलो होतं, त्याच्यानंतर ते प्रोग्रेस केला, म्हणजे पालखीमध्ये 8 दिवस इतके खातात आज त्यांचं वजन 120 झालंय, 120। त्यांची इच्छा आहे जरी माझं वजन 150 किलो जर झालं तरी मी पदयात्रेला येणार 150 का 200 झालं तरी मी येणार, नाही कमी नाही। आणि नक्की प्रत्येक वर्षी प्रत्येक मुलांनी पालखी केलीच पाहिजे। साई बाबा के ओम साई, जय साई। साईनाथ म्हात्रे, साईनाथ म्हात्रे। हे बघा इथं या साईडला सर्व येतात, के टाकू नको
नाही लागणार, एडिट करीन तेवढा बघ. चिंटू, आज तू शेवटचे झेंडेला नाही, कसं वाटतं तुला? शेवटच्या झेंड्याला नाही असं नाही, थोडासा आज पुढे आलोय कारण का बहुतेक पोरा माडे जमतात ना, मग त्यांना पुढे घेऊन मग शेवटचा झेंडा लवकर पोहोचेल म्हणून आज मी पुढे आलोय. बरोबर, ठीक आहे, चालेल. निघा, तुमची हाय मंडळी आले, थोडं मागेच आहेत तुमच्या. हो, थोडं मागे जवळ पोहोचले. चला साईराम, ओम साईराम. नाश्त्याला. आणि इथं बरीचशी मंडळी घनसोलीच्या पालखीतली आहे. हे बघा इकडे या साईडला तुम्हाला बघायला भेटते. सर्व आपल्या घनसोलीतले पालखीची लोक आहेत आणि आपल्या पालखीतली पण लोक आहेत. इथं योगेश आहे आणि मागे सर्व आहे. चला योगेशला जा भेटूया आपण. योगेश, काय बोलतोस? कशी आहे थंडी? काय बोलशी आजची थंडीचे? एकदम बेकार थंडी, एकदम म्हणजे एकदम आंघोळ सांगू वगैरे शकत केली का नाही. proper? आंघोळ केली, ब्रश केला, सर्व काय केला. फक्त आता एवढं ना नाश्त्याची वाट बघतोय बस. चाय पण झाला. ठीक आहे, चालेल. चला साईराम. आता आपण निघूया इकडून. थोडासा वेळात आपण नाश्त्याच्या हॉलला पोहोचूया आणि बाकीची तर पालखी येते. चला साईराम, आता नाश्त्याच्या हॉल्टवरती पोहोचलोय आणि इथं या साईडला साईराम, इथं आपला देवारचा टेम्पो आहे आणि तिथं नाश्ता दे. आणि हा आला आहे आपला नाश्त्याचा टेम्पो या साईडला. इकडे पदयात्री आहेत, सर्व नाश्ता दे. बघा तिकडे नाश्ता दे. मजा वेगळी असतो, खरोखर खूप मजा वेगळी असते. तर पहिला आपण जाऊया. तुम्हाला मी आतमधलं मंदिर आहे, इथं नंदकेश्वर मंदिर आहे, म्हणजे आपले शंकराचं मंदिर आहे या साईडला. ओम साई, हर हर महादेव. तर आपण आता जाऊया दर्शन करण्यासाठी. साईराम सर. साईराम, इथं चालले पोरांचा नाश्ता करून घ्या नाश्ता करून घ्या. साईराम, तिकडे तुमचा माणूस खाता बाद झाला असू दे. चला मंदिरात. साईराम जाऊया. हर हर महादेव. इथे आहे आपली पालखी, बाबा आहेत आणि ठीक तिथे समोर आपले हर हर महादेव. नमः पार्वती पते हरे हरे महादेव. इथे आपले नंदी महाराज आहेत आणि ठीक त्यांच्या बाजूला शंकराची पिंडी म्हणजे आपले महादेव भोला भंडारी. आणि खरोखर खूप नंदकेश्वर महादेव मंदिर. या मंदिरातच आपले नंदी महाराजांबद्दल लिहिलं आहे, नंदकेश्वर महाराज मंदिर म्हणून. ठीक शिवलिंगच्या बाजूलाच आहे आपले नंदी महाराज आणि या साईडला छोटं नंदीचा आकाराचे एक लाकूड आहे, त्याला आकार दिला नंदीचा. आणि इथं शिवलिंग आहे छोटंसं आणि इथे सुद्धा पालखी आहे या साईडला. साईराम. चला तुम्ही पण दर्शन करून घ्या पाहुणी मंडळीनो. खूप सुप्प वाटते खरोखर. हे असं आम्ही नाचत असतो पालखीत. महाजाराचा व्हिडिओ शूट करायला भेटली मला. इकडे सर्व हे बघा, इकडे आहे तिकडे. चला पालखी घ्या. 40 नंबरची साईड लक्षात ठेव, सिन्नरघाट. हा पहिलेच सांगते तुला मी. चला आरामात. साईराम, पाय बी बरे आहेत ना तुमचे? हा बरं एकदम आरामात असतो. इथे काय चाललंय विषय? काय चाललंय तुमचा विषय? फोटो एकमेकाला एकमेकांना पाठवतात. ठीक आहे आरामात. चला फक्त गाणी लागलं पाहिजे, फक्त विषय चालू झाला पोरं चालू होतात. रोड मधून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. चलो पालखी निघाले आपले नाश्त्यावरून आणि मंडळी आहे पूर्ण निघालेले, सर्व असते निघाले. आणि आपल्या डीजेला साईराम जस्ट व्हिडिओ अपलोड केली आहे. मगाची नाश्त्याला थोडं थांबलेलो, जसं नाश्ता केला आणि त्यानंतर मी एक बाजार भेटलेला, तिथं व्हिडिओ अपलोड केली आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आता पोचलो आपल्या हॉल्टवरती. हे बघा या साईडला
या साईडला हॉल्ट आहे, इथं गाड्या वगैरे सर्व लागलेल्या आहे. इथं मंदिर आहे, इथं पण गाड्या लागलेल्या आहेत. आणि ते शिवाय काय बोलतो साईराम, जेवून घ्या. आणि हा आपला दुपारचा हॉल्ट आहे. हे बघा इथे आपले देवार आहे, जो साईबाबांची मूर्ती आहे. आणि जेवायला लाईन लागलेली आहे, म्हणजे आरती झाली की आपले लाईनी चालू होऊन जातात. सो सर्व मंडळी इथं जेवायला लागले आहेत. इथं अध्यक्षाचा मुलगा मॉन्टी नाईक, दादा इकडे भावी अध्यक्ष हो, पलापल होते मॉन्टीची. चला असू द्या, इकडे सर्व आहेत जेवणासाठी. साईराम, चलो साईराम साईराम साईराम. आणि जेवायला काय आहे आज स्पेशल बघूया. आज मी सांगतो ना, आमच्या पालखीतला वैशिष्ट्य म्हणजे गुलाबजामुन आणि स्वीट आपल्याला शेवटपर्यंत भेटतं. आणि दिवस आहे 5वा. तुम्ही विचार करा, 5व्या दिवशी सुद्धा आपल्याला आपल्या पालखीचे पदयात्रांना सेवेकऱ्यांना पूर्ण मंडळीला भाकरी बघायला भेटतात आहे. तर या साईडला भाकरी आहेत बघा, इथं आहेत भाकरी. आणि त्याच्यानंतर आज आहे राईस. राईसच्या नंतर दादा ही कुठली भाजी आहे? मशरूम सोयाबीन, मशरूम सोयाबीन आणि वांगा याची भाजी आहे. आणि त्याच्यानंतर इथं चवलीची भाजी आहे, बटाटा, चवली बटाटा आहे. त्याच्यानंतर डाळ आणि मग पापड आणि जिलेबी. तर हे मॅन्डेटरी आहे, जिलेबी आणि गुलाबजामुन. आणि आज फ्रूट सलाड आहे. फ्रूट सलाड नक्की मी खाईन, कारण की दुपारच्या वेळेला जेवढा फ्रूट खाणं तेवढं चांगलं असतं. आणि आज आपले दिव्यावरून इकडे पूर्ण मंडळी आलेली आहे. इकडं या साईडला बघा, साईराम साईराम साईराम. नंतर घेऊ आपण यांच्याशी भेट. आणि आता थोडंसं आपण जेवून घेऊया. बघा इकडे सर्व जेवायला बसलेत. हे बघा इकडे पण एक ग्रुप बसलाय. साईराम, ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. हे बघा इथे पण जेवायला बसलेत, तिथे सुद्धा बसले, तिकडे पण जेवायला बसलेले आहेत. आणि इथं सुद्धा. चला जेवण तर चालूच राहील, पण जेवण बनवलेलं आपण आज किचनमध्ये पोचलोय. इथं आपण बनवलेलं आहे आजचा जेवण दुपारचा. आणि ते आमची व्हॅनिटी व्हॅन म्हणली जाईल जेवणाची, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण सामग्री असते आपल्या जेवणाची. आणि जो तो सेवेकरी आपापले कपडे किंवा कुठेही काही कामाला लागलेला आहे. पण सेवेकरी जरी आम्ही दमलो, पण आमचे सेवेकरी दमत नाही, मात्र ती कामं करत असतात. आणि इथं राजा दादा आहेत, कृष्णा आहे, दादा पण आहेत. इथं आमचे आयोजक पालखीचे, आमचे पालखीत हेच वैशिष्ट्य आहे की इथं सर्व समांतर आहे. अध्यक्ष असो, आयोजक असो, की सभासद असो किंवा पदयात्री असो, सर्व समान काम करतात. चलो साईराम, असंच असू द्या काम. आणि आता याच्यानंतर आपण सिन्नरच्या घाटाच्या खाली पोचणार आहोत, जो आपल्याला पांडुर्ली, आय थिंक त्या पांडुर्ली नाही का, त्यानंतर पांडुर्लीला जाऊ का आपला हॉल्ट, की त्याच्या पुढं ते लॉन्स मध्ये जाऊ ना आज आपण. हा, त्याच्या घाटाच्या खाली आज असतील आजचा. आज जाऊ कुठला घाट? घोडवल घाटाच्या खाली जाऊ. ठीक आहे. आणि हे भरत नाही घेत, कालच्या ब्लॉग मध्ये नाही दिसला, आज त्यांना दाखवू दे चेहरा. साईराम, ब्लॉग पुरा नाही होणार, बरोबर आहे. आम्हाला भरपूर जण बोलत होती की तुमची पालखी यावर्षी शांत काय, पण असं काय नाही. आमची पोरा खूप मिसिंग होती, की अर्धी लोक काल आलेली आहेत आणि अर्धी लोक आजपासून आहेत. का सुट्टी भेटली? चालत नाही, सुट्टी भेटली पण चालत नाही. ठीक आहे, असू द्या. वय झाला ना आमचा, डोकरा झाला. 17-17 वर्ष पालखीत चाललेली लोक आहेत ती. नाही थोडा बोललास, 12 वर्ष झाली. नाही, मी माझा एक्सपिरियन्स सांगितला, कारण की जेव्हा भाई पहिल्यांदा आलेला पालखीमध्ये, तर त्याला कसं घाबरलेला विचार, उदय पॅलेसला. याला आम्हाला 12 वर्षापूर्वी, लहान होतं, मी सुद्धा लहान होतो, पण मला ती गोष्ट लक्षात आहे की हा आलेला. तर याला मोठं मुलं बोलत होती की, आणि याचा जो झोपण्याचा जो ठिकाण होता ना, तो पुढे होता, रोडच्या इकडे होता. तर तिकडे याला बोलत होती की तुला उचलून नेणार, चोर येतात या हॉलला, जो आपला याच्या अगोदरचा रात्रीचा हॉल्ट होता. सांगणाऱ्यांना कुठं माहित होतं मी कुठं, मी कुठले तलाला हो. झोपलेला तिथेच रे, तिकडे एकदम रोडच्या बाजूला, रोडच्या कोपऱ्याला गाड्या जात होत्या बाजूला, नाही का. एकदम फर्स्ट टाइम होता. बघितला ना, तुला लोक मिस करत होती पालखीत. आजपासच्या पालखी वाटेल का पालखी आहे. आणि इकडं आला, सुट्ट्या भेटल्या का? हा, ठीक आहे. तो नवा कुठे? नवा इकडे नवा. अरे काय ना बोला, फक्त चेहरा दाखव तुझा, कोणच नवा म्हणून, बस बघला ना, एवढाच बोलायचा होता. हा, ठीक आहे. चला साईराम. हे तुम्ही कोण कोण आले?
अरे गमच्या नाही तर ऍक्च्युली 2-3 पोरांना एक साथ घेऊन जातो रे. बाच्याच असतील मध्ये. अरे नाशिक आले अकले आला त्याला लागीन त्याला पोरं झाला बस झाला. अजून किती राहतं गावात खरे नवा बघ बोलतो आमची मुलं पालखी झाली. सचिन दा जर ब्लॉग बघत असतील ना नवा बघ गप्प गप्प आता काय बोल हे कोणाला कोणाला अरे काही बोलला कुठं बघा हे आजचा पहिला दिवस आहे यांचा आणि पहिल्या दिवशी आले शॉर्टकट. पहिल्या दिवशी शॉर्टकट का रे असू दे घ्या. चला साईराम 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 साईराम. चला आता इथून प्रस्थान करते पालखी आपली 11 किलोमीटरसाठी सिन्नर घाटाच्या खालीच. असं ऐकायला आलंय राकेश बिबट्या वाघ येणार बोलते घाटात. आणि इथं काहीतरी आणलंय ड्रायफ्रूट. अरे बापरे भाई आमच्या पालखीचं सोलेच चालू आहेत. म्हणजे फुल सोय पदयात्रेची. जेवढे पण पदयात्रा करायला आमचे 300 लोक आहेत. आम्ही वाटतं फुल पुण्य केलेले आहेत. तुम्ही विचार करा पालखीचा 5वा दिवस आहे आम्हाला भाकरी घ्यायला भेटतात ते लिटरली काय आहे का नाही. आणि त्याच्यात आज ड्रायफ्रूट भेटलंय. हे बघा तुम्हाला दाखवतो का इकडे ड्रायफ्रूट आहे बघा. बघूया ड्रायफ्रूट काय आहे. साईराम 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 साईराम. अरे वा केक आहे केक आहे. सॉरी ड्रायफ्रूट नाहीये केक आहे केक केक. साईराम निघाले दुपारच्या हॉल्ट वरून आणि मस्तपैकी आता जेवलो वगैरे आणि आपली पालखी निघाली आहे. जेवून झालंय. रात्रीच्या झोपण्यासाठीची सिन्नर घाटाच्या खाली असणारे आपली पालखीचा पूर्ण स्टॉप. सोय बघा पालखी जेवढी पण आहे तो. याच्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहे तो यामध्ये गाणी असेल आणि पालखीत किती लोक चालतात त्या सर्वांना आपण कॅप्चर करूया. आणि मस्तपैकी पहिल्या झेंड्यापासून ते लास्टचे शेवट झेंड्यापर्यंत केवढे लोक कॅप्चर होते ते बघूया. तर असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि हो तुम्ही कुठून ब्लॉग बघताय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी एवढंच बोलेन की तुम्ही ब्लॉग कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. साईराम. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यानं पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यानं साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. वाट असे ती वर्णाची आले पायाला ते फोड वाट असे ती वर्णाची आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन.
साईराम. माझी बाप आणि आई, साईराम. आणि आई, तूच विठ्ठल रखुमाई. माझी बाप आणि आई, तूच विठ्ठल रखुमाई. तुझ्या शिर्डी साईराम. साईराम 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 साईराम. तुझ्या शिर्डी नगरात पंढरीती मी पाहिन. तुला खांद्यावर चला साईराम. तुला पालखी साईराम साईराम तुला खांद्यावर साईराम. पालखी निघाली आणि पालखी निघाल्याच्या नंतर स्कूटी मध्ये पेट्रोल टाकायला आलोय. साईराम फुल करा. आपल्याला शिर्डी जाता जाता मला दर 2 वर्षाचा आहे मला एक्सपिरियन्स. हा वर्ष आपला 3रा स्कूटी घेऊन येतोय की 3 वेळा तरी फुल करावं लागतं शिर्डी पोचता स्कूटीला आपल्या. तर आता स्कूटी फुल करून घेतोय. बघूया. आणि इथून आता निघतोय बघा. आपली पालखी चालली त्या साईडला. अरे बापरे इकडे पण आलेत. काय रे तुम्ही पेट्रोल टाकायला आलेत का? तर पेट्रोल काढायला आलेत. पेट्रोल काढायला आलेत. ठीक आहे असू द्या. चला. तर साईराम पालखी घेतलीये. त्या दिवशी पण घेतलेली मी रील्सवर टाकलेली होती. कधी कधी तरी भेटते पालखी घ्यायला. लास्टच्या दिवशी तर सर्वच पालखी घेतात पण आपले पालखी सर्व असतात पालखीचे घ्यायला. एवढी लोक ओम साई ओम साई ओम साई बघा एवढी मंडळी असं सर्व पालखी घ्यायला. तर बोललो सर आज आपण पण पालखी घेऊया. आणि पालखी घ्यायचा का आनंदच वेगळा आहे खरोखर. जी लोक पालखी नेतात त्यांना माहिती आहे कशी नेतात. कारण की खूप दम लागतो. आणि पालखी कशी टायमावरती आम्हाला पोचवावी लागते. दुपारचे 12ची जी आरती असते ती आम्हाला दुपारच्या हॉल्ट पर्यंत 12च्या पहिला पालखी पोचली पाहिजे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा जो हॉल्ट असतो रात्रीचा ते संध्याकाळी 7च्या आरतीसाठी पोचली पाहिजे. तर अशा दोन्ही वेळात आपली पालखी टायमावर पोहोचवतात आपली पदयात्री. तर आपण पण निघतोय. आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉग मध्ये एकदा ओम साईराम फक्त कमेंट करा. साई बाबा की. चला पालखी तर येते आपली. आणि पालखी आल्या इथं गावातून आपली मंडळी आलेली आहे. प्रमोद आहे, शिरीष दादा, यतीन आहे. आणि आल्यानंतर मस्त सोय केलेली आहे. मी सांगतो का तुम्हाला पालखीत एवढं आम्हाला कोण सोय होते ना खरोखर. आम्हाला वाटत नाही का पदयात्रा करतो. खरोखर खूप भारी वाटते. आणि जेवढे पण आपली गावातली लोक असतात सर्व येतात. सर्व आपला हातभार लावतात आणि सेवा देतात. साई बाबा की जय. आणि इथं आपण आणलेलं इथं बघू शकता तुम्ही मोजितो, ब्लू लॉंग म्हणजे विचार करा. जिरा सोडा, पाण्याची बॉटल सर्व. आणि दादा लोक आपल्या सोबत आता शेवटपर्यंत असणार आहे. बरोबर. चला गुरुवारी बरोबर ना. ठीक आहे चला भेटूया आता हॉल्ट वरती. साईराम साईराम. चला बघा या साईडला आहेत सेवा करते. या साईडला बघा इकडे आहेत. इथून घ्या रे घ्या. एक एक घ्या. एक एक घ्या. एक एक घ्या. एक 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 घ्या. एक एक असते असते असते. एक एक घ्या. एक एक साईराम साईराम. ओ साईराम. चला साईराम साईराम साईराम. आता जस्ट हॉल्ट वरती आलो. आणि बघा आशीर्वाद लॉन आहे या साईडला. आशीर्वाद लॉन आहे. आणि इथं आपण आता लॉन मध्ये जाऊया. त्या लॉनच्या वेळेला सेवेकरी आपले बाहेर बसलेले वाटतं निवांत थोडीफार गप्पा शप्पा चहा पिवायला आल्या. बरे बापरे तेच बरं एवढं निवांत. मी पहिल्यांदा बघितलं बरं सेवेकरी बिनकामी म्हणजे निवांत कसे काय बसू शकतात. आणि नाही बिनकामी म्हणजे एवढी कामात व्यस्त असतात ना का त्यांना वेळ नाही काम म्हणजे काम भेटत नाही. तर मी विचार करतो तुम्ही बाहेर कसे काय बसले. वेळात वेळ काढून बाहेर आलेले ते बरोबर. हा बरोबर आहे. ये बा इथं खेळ असं आता चांगली अंडी वाटतात. 7व्या महिन्याच्या निघून असू द्या असू द्या. छान. आणि चहाचा मज्जा घेतीलच थोड्या वेळात. आणि इथं आपले जुने मंडळी पण आले. नमस्कार नमस्कार. ओ सचिन बुवा नवा. साईराम साईराम. सर्व आपले इथं मंडळी आलेले आहेत. इकडं कोण. अच्छा पनवेलची पालखी आहे का. साईराम साईराम.
कुठले डोंबिवली कुठले सायराम कुठले पालखी डोंबिवली देवीचा वाडा का देवीच्या पाड्याची ना मग ठीक आहे मागच्या वर्षी भेटलेले आम्हाला आणि इकडं अविनाश आमचे नाशिकचेच आहेत नाशिकचेच आहेत पण ते कसे नंतर भेटू का ठीक आहे चालेल जे आखडी आले का हे आमचे वैष्णव महाराजच आहेत ना ते असू द्या आणि तिकडे आलाय जितू आलाय गाडीमध्ये हे बघा गाडीमध्ये हाय कुठं तो झालं का दर्शन बाबा बघू काय झालं बघ सोलून पाय पोटबीट नाही ना पायाला बाबा असू दे जे कुठलं कर्म कुठं फेरलं असू द्या मस्तपैकी आणि ओल्याची पालखी दादा लोक सर्व होते ही लोक आणि यांची किती तारखेला जिथून निघालेली पालखी तुमची आठवण नाही माझ्या लास्ट ब्लॉग मध्ये होते तुम्ही त्या टायमाला हे लोक निघालेले होते अरे हा माहित त्याला बघत असतो मी तुझ्या ब्लॉग मध्ये अच्छा हे सेवेकरी मस्त पैकी चला आणि आता पहिला आमच्या पालखीजवळ चला या आपल्या पालखीजवळ भेट देऊया चला पहिला आणि मस्त पैकी आमचा लॉन आहे विचारे लोकेशननी लफडा केलेला होता कसा नाही का लोकेशन मी नंतर चेक केला लोकेशन मी पाठवला कारण ना तो 1.5 किलोमीटर वेगळा दाखव होता तर नशीब तुम्ही फोन केला आता पुढे जाऊन परत पुढे गेलता का तू इकडे गेलता हा ठीक आहे असू द्या आणि इकडे आपला आतमधला लॉन आहे तर मी पण आता बाहेरच होतो बसून चहा बी पित होतो जरा व्लॉग दुपारपर्यंत तो एडिट करत होतो आणि मस्तपैकी आता जाऊया आतमध्ये ही आमची बैलगाडी इकडे बाहेर चला झाले भाऊ लोक भेटले एकदम मस्त मजेशीर होय जितो कैसा वाटला पालखी तू 7 दिवस पालखी चालला कैसा वाटला तुला लय मजा आली लय मजा तर लई चालली 4 दिवस असं लय तरच झाला लय गरमी होती पण 3 दिवस असं वाटलं आम्हाला बी तसं वाटला का 3 दिवस पूर्ण गरम नंतर थंडी बाबा एकदम तुला किती वर्ष झाली जितू जातो तू पालखी 3 तिसरा पालखीला आपल्या किती वर्ष झालं 13 वर्ष 13 वर्ष झाले का पहिले ओके दादा तुझा इकडे ना पहिला ते बोलणे काही लोक असतात शाळे असतात सेवेकरी का ठीक आहे सेवेकरी असतात चला भाऊ चला साईराम हॉल्ट वरती आलो आणि आल्या इथे बघा पाहू शकता आरती चालू गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची हॉल्ट मध्ये आले तेव्हा इकडे आरती चालू आहे या साईडला इथं आपला रथ आहे साईबाबांचा ज्याच्यामध्ये आणि या साईडला सर्व आरतीला थांबलेली आहेत समोर तिकडं आपली पालखी आहे हे टेंट असे लागलेले आहेत आणि टेंट मध्ये लोक झोपतात बाकीचे जे असतात ज्यांनी टेंटला आणले तर आपले ताडपत्री झोपतात बॅगी वगैरे सर्व लागलं इकडे पण आरतीला बसले आपल्या आरतीत एक बरं की आरती चालू झाली की त्याच्यानंतर आपण सर्व एक जागेवरती बसतो जमा होतो आणि आरतीला गेलो 10च्या आरतीला पण असंच असतं की त्या टायमाला आरती जागेवर बसतात तेव्हा झोपत नाही आरतीच्या वेळेत आता आपण जाऊ आपली पालखी बघण्यासाठी इकडे आहे बघा या साईडला पालखी आहे आणि पाहुणी मंडळी आलेल्या त्यांना आपण आरती देतो करायला बघा ही आपली खूप सुंदर असं कळस बनवलंय आणि किती सोपं वाटत जसं का शिर्डीला तुम्ही जेव्हा जात असाल त्या मंदिराला वरता आलं तसं देवा आरती साई बाबा आणि त्या साईडला आपल्या आरती करण्यासाठी बसलेले तिकडून आरती होते नाम चंद्रदादा आहे विनोद दादा आहे त्यांनी आपली सगळे पोरं दिली चला आपण पण आता आरतीला बसूया चला साईराम आरती संपली आणि आरती संपल्या जेवायला इथे सर्व आहेत सर्व साईराम इथे जेवण्यासाठी आहेत आणि आजचा मेनू काय आहे आजचा मेनू चपाती आणि त्याच्यानंतर भाकरी आहेत भाकरी पण आहे चपाती आणि भाकरी आज दोन्ही आता इथे बघायला भेटतं आपल्याला अरे आज कामगार मुलगा आलाय काम करणारा तेजस आता स्टीम राईस आहे साधा राईस आहे आणि त्याच्यानंतर इथे राजा दादा आहेत आणि डाळ घेऊन डाळ तडका आकाश काय बोलता वहिनी काय बोलली क्रीम लावण्यावरून कालचा ब्लॉग बघितला वहिनींनी आणि काहीतरी व्हिडिओ कमेंट पाठवले ते नंतर आपण शेअर करून घेऊया आणि इथं आहे मिक्स कडधान्याची भाजी त्याच्यानंतर गोड मध्ये आपल्याला आज बुंदी आहे नंतर पापड आहेत आणि इथे दादा लोक आहेत
सेवा करताना येतील कर जरा कर सेवा कर. आणि आपले सेवेकरी आहेत इथं. हे बघा इथं ना आपण चपाती जे तुम्हाला चपाती बघायला भेटतात ते इथं आपण ताई लोक आहेत जे आपल्याला गरमागरम चपात्या सर्व इथं लाटून देतात. आणि चपाती दिसायला पण खूप भारी आहे आणि खाण्यासाठी पण खूप भारी आहे. तर धन्यवाद ताई, तुम्ही सर्व एवढ्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी आला. थँक्यू सो मच. हो इकडं आणि इथं आहेत साईराम. इथं सर्व आमचे सेवेकरी मंडळी बसलेले आहेत. पापड तळण्यासाठी का? ठीक आहे. पापड तळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. सायरा तू गप्प बसलेला कॅमेरा चालू झाला की काही बोलीसच नाही. खजिनदार रुपेश नाही. अरे बाबा यानी तर रुपेश दा काय बोलशी बघला. अरे के रे 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 लपडा केला रे लपडा. अच्छा काही चुकी नाही. कोणची चुकी आहे? साईबाबांची चुकी नाही. बरोबर असू द्या. यांची चर्चा चालू असेल. चर्चेला काय बोलायचं? भाऊ काय बोलला? मी अकालीच मुंबईला असतो बोलला. भाऊचं मुंबईला काय काम आहे? असू द्या. चला इकडे साईराम. चला इथे आकाशनवरून बंधू लोक आलेले आहेत आपले. साईराम हे बघा धीरज आलेला आहे आणि बाबा आलेले आहेत. बंटी आहे. वैभव बोलायला जुना खिलाडी साई सेवक मधला. आपल्या मंडळातून बरेचशे वर्षी जेव्हा पालखीची सुरुवात होती तेव्हा सर्व लोक यायची. त्यापैकी वैभव पण यायचा. पण कसं लग्न झालं मुलं बाळ झालं तर सांसारिक गोष्टीमध्ये राहायला लागतं. ही गोष्ट नाही का? मग आता काय बोलू शकतो? दुसऱ्या काय गोष्टी थोडी दुसरं अपसेट होण्यासाठी हीच गोष्ट आहे. पण नाही असू द्या. कसं असतं मला माहिती आहे भाई कॅमेरा चालू झाल्यावर काय नाही बोलणार नाही ना. कॅमेरा चालू झाल्यावरती भाऊ काय नाही बोलणार. कॅमेरा ऑफ ते लोकांना माहिती मग भाऊ कसं आहे. नाही शांत आहे तो. असू द्या. बंटी काय असते तू? नाही केस कशाला जे आहे ते आहे खरं. मग झाली लग्न झालं त्याला काय करशील? तुमची होती लग्नाला समजेल तुम्हाला किती घरांच्या बाहेर निघताना किती नाही. हा तुम्ही चालत बायका तुम्हाला पाठवतील जे चालत काय बाबा. लग्न झाल्यावरती हे वाटतं बाईचे पाय नाही धरतील. हा चला असू द्या. जेवून घ्या. ठसका लागेल. पाणी बिणी आणू कर? नाही मी नंतरच लाजतो तिथं. चला साईराम. धीरज कुठे तुमची त्यांना आणायचा ना बुधवारी घ्या. ठीक आहे चला असू द्या. इथं जेवतात सर्व आरामात आणि इथं पण लोक जेवतात. तिकडे पण जेवतात. इथं चला ही चंडल गँग पण आहे इथं जेवण्यासाठी. या साईडला या जेवून घ्या. आम्हाला नावं ठेवताना स्वतः बसता जेवायला. दोनला मी ताट दुसरं ना आणले फक्त फोटो काढत होता मला. चला असू द्या. आज गरम चपात्या खायला भेटतात नाही का? एकदम गरम चपात्या खाय. हो साईराम जेवले का तुम्ही? फास्ट जेवले. तिघं वेटिंग आहात तुम्ही जेवले. चला असू द्या. जेवा चला. चलो कोण नाही टाइम मला अजून. ॲक्च्युली गाईस तुम्ही ब्लॉग बघताय ना. मी हा एंडचा पार्ट दुसऱ्या दिवशीचा टाकतोय कारण की नेटवर्क नसल्यामुळे ब्लॉग टाकता लेट आला आहे आणि लेट पडला असेल तुम्हाला. काहीतरी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत हा ब्लॉग आला असेल. नेटवर्क नाही हो. त्याच्यात थंडी पण खूप असते. तुम्ही तिथून बघता पण इथं एवढी धावपळ होते ना माझी. ये इकडे ये ना. एक मिनिट मी त्यांना तेच सांगतोय. म्हणजे कालचा ब्लॉगमध्ये एंड करायला विसरलो ना मी. तेच सांगतोय की एवढी धावपळ होते. नेटवर्क नसतो आणि इकडे तिकडे जाऊन नेटवर्कमध्ये टावर बिळ शोधून मग अपलोड करायला लागते व्हिडिओ. नेटवर्क पण नाही. का सुरुवातीचे 2-3 दिवस होते तेव्हा प्रॉपर टायमावरती 10 वाजता ब्लॉग पडायचा. पण आता जेव्हा जसं आता 10-12 किती वाजता काय माहिती. बघू नाही नाश्ता नाही केला करीन मी. आपण कसं सेवेमुळे थोडा लेटेस्ट नाश्ता नाही का नाही चालतंय असू दे. आणि आता भाई पण यावर्षी सेवेकरी झालाय. बघूया. सेवेकरी 10-12 वर्ष चालण्याचा एक्सपिरियन्स आहे. पण आता सेवेकरीचा पहिला एक्सपिरियन्स आहे त्याचा. तर तो आपल्याला भेट झाली एंडिंगला तर आपण नक्कीच त्याच्याकडून जाणून घेऊया. पण काम करेल तेव्हाच समजेल की सेवा काय असते. ठीक आहे चालेल. तर असं ब्लॉगचं हे असतं. तर तुम्ही जर माझे व्हिडिओज आवडत असतील ना
तर सबस्क्राईब करा नक्की, कारण की याच्या पुढे थोडेसे अजून चांगले व्हिडिओज येणार आहेत जे बाहेरचे असणार आहेत. तसंच म्हणजे रूटचे डेली व्लॉग नाही, म्हणजे मी जसं बाहेर आलो आहे ना तसंच रोज भेटणार. तर पहिलं सबस्क्राईब करून ठेवा प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. कारण की काय माहिती आहे का, चांगले चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत येतील हो. त्याने काय होतं माहिती का, बघायला खूप आवडेल. असं नाही का मी कुठे जातो कुठे फिरतो, ते तर रोजचे व्लॉगिंग असतं जेवला खाल्ला, पण अशी काहीतरी बाहेरचा व्हिडिओज बघायला खूप आवडेल तुम्हाला. सो सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम, राधे राधे.